कांदिवली प्रभाग क्रमांक 28 मधून डॉक्टर अजंता यादव काँग्रेसच्या तिकट्यावर विजयश्री त्यांना मिळाली आहे आणि ते आमच्या सोबत आहेत। अजंता मॅडम, काय सांगाल तुम्ही? विजयश्री मिळालेली आहे आणि काँग्रेसला तुम्ही आहात, काँग्रेसची सीट ही आलेली आहे कारण मध्ये भाजप शिवसेना वगैरे आहे। ही माझी विजय नाही आहे, माझी लोकांची विजय आहे। हे जन सैलाब जे आमच्या सोबत नेहमी आपल्या विजयासाठी मेहनत करत होता, एवढे दिवस आमच्यासाठी काम करत होता, आता नाही पण एवढं वर्षापासून लोकांचा जे संपर्क होता आमच्याबरोबर आणि त्यांचं प्रेम आणि जे अस्तित्वाची लढाई होती, जे आपल्याला संविधान वाचवायचं होतं, लोकांपर्यंत जे प्रॉब्लेम्स आहेत त्यांना सॉल्व्ह करवायचं, तर माझं असं म्हणणं आहे की हा संविधानचा विजय आहे आणि हे लोकांचा विजय। महिलांसाठी आपण डॉक्टर आहात, महिला आहात, महिलांचे अनेक मुद्दे आहेत आणि स्लम एरिया आपला जो परिसर आहे त्या काय विशेष आहे त्यांच्यासाठी? मी पहिलंच आपलं विजन महिलांसमोर ठेवलं आहे। महिलांची सुरक्षा हा सर्वात प्रथम माझा धर्म आहे आणि ज्या स्लममध्ये महिला राहतात तिथे खूप अंधार असतं, डार्कनेस असतं, त्यामुळे त्यांना सुरक्षित करण्यासाठी CCTV कॅमेराची लावणं खूप गरजेचं आहे। त्याचप्रमाणे उजाड आणण्यामध्ये त्यांना लाईट्सची गरज आहे। त्याचप्रमाणे जे आमचे आसारेचे नवीन बिल्डिंग झालेले आहेत तिथे पण कोणेमध्ये असं वाटतं आहे की खूप त्रास होत आहे, लोकांना महिलांना सुरक्षित वाटत नाही आहे। त्याचप्रमाणे मी ऑलरेडी एक महिला आधार भवन बनवलेलं होतं माझ्या मागच्या टायमाला। त्या आधार भवनमध्ये माझे महिलांना आर्थिक मजबूती देण्यासाठी मी त्यांना छोटे छोटे उद्योग देणार आणि महिला सशक्तीकरण त्याच्यासाठी खूप काम करणार, कारण वुमेन एम्पॉवरमेंट इज माय प्राईम ड्युटी अँड आय विल डेफिनेटली डू इट। एक शेवटचा प्रश्न आहे, म्हणजे मुंबई महापालिकेवर भाजप आणि शिवसेना येणार आहे, तर काय म्हणाल तुम्हाला? मी लोकांची आवाज आहे, पहिलं पण आवाज उचलून मी लोकांपर्यंत सगळे फंड्स किंवा त्यांना फॅसिलिटीज आणून दिला आहे। आम्ही घाबरत नाही, आम्ही लढणार, झगडणार आणि लोकांना सुरक्षित करणार। धन्यवाद। काँग्रेसच्या डॉक्टर अजंता यादव त्यांचं असं म्हणणं आहे की एकंदरीत जरी भाजपची सत्ता मुंबई महानगरपालिकामध्ये आली तरी त्या संघर्ष करणार आहेत आणि लोकांचे प्रश्न सोडवत राहणार आहेत। कॅमेरा पर्सन गणेश मोरेसह ब्रिजभान जयस्वार, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।